पुण्यातील वीर गावामध्ये काशीमधील काळभैरव कसे अवतरले? खूप वर्षांपूर्वी वीर गावामध्ये कमलाजी नावाचा एक व्यक्ती होता. तो काळभैरवांचा अत्यंत मोठा भक्त होता. त्याने अनेक वर्ष अत्यंत श्रद्धेने काळभैरवांची तपश्चर्या केली. त्याची ही निरागस भक्ती पाहून काळभैरव प्रसन्न झाले आणि स्वयं त्याच्या समोर प्रकट झाले. तेव्हा कमलाजीने भैरवांना विनंती केली की तुम्ही कायमस्वरूपी याच भूमीत वास करावा आणि सर्व गावकऱ्यांची रक्षा करावी. काळभैरवांनी त्याची विनंती मान्य केली आणि तेथील एका स्मशानामध्ये प्रकट झाले. म्हणून ते म्हस्कोबा म्हणून ओळखले जाऊ लागले. दरवर्षी माघ शुद्ध पौर्णिमेला म्हस्कोबा रायांची एक भव्य यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, जी जवळजवळ 12 दिवस चालते. या यात्रेमध्ये 5 गावातून 5 मानाच्या पालख्या येतात आणि आजूबाजूच्या प्रत्येक गावातून देवाच्या काठीसह लाखो भक्त म्हस्कोबांचे दर्शन घेण्यासाठी येतात. या 12 दिवसांच्या यात्रेमध्ये देवाचा विवाह सोहळा, छबिना आणि शेवटच्या दिवशी मारामारी म्हणजेच गुलाल उत्सव साजरा करून ही यात्रा पूर्ण केली जाते. या वर्षी 1 फेब्रुवारीला देवाची हळद खेळून या यात्रेची सुरुवात होणार आहे. म्हणून आपणही या वर्षी वीरमध्ये नक्की या आणि म्हस्कोबा रायांच्या जत्रेचा आनंद अनुभवा.